Hello students, today we are going to study a new chapter, that is heat. ओके, आता हे स्टडी करायच्या अगोदर आपल्याला स्टेट ऑफ मॅटर माहीत आहेत की स्टेट ऑफ मॅटर काय आहेत, सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस. ओके, तर या सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस स्टेट्ससाठी हीटचा इफेक्ट काय असेल हे आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, सो फर्स्ट आपल्याला करायचं आहे की एक एक्सपेरिमेंट करायचं आहे, ज्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण एका बीकरमध्ये आईस क्यूब्स घेतो आहे. ओके, त्या बीकरला पुढे आपण थर्मामीटर जॉईन केलेली आहे. थर्मामीटर आपण त्यामध्ये डीप करतो आहे बीकरमध्ये आणि खालून त्याला आपण बर्नरने हीट करतो आहे. ओके, मग यावेळी आईसवर त्याचा इफेक्ट काय होतो आहे ते आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, आपल्या इथे काय दिसणार की जेव्हा थर्मामीटरमध्ये 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल त्यावेळी आईस जो आहे हा मेल्ट होतो अँड इट कन्वर्ट इन टू वॉटर. ओके, जोपर्यंत आईस कम्प्लिटली त्यामध्ये मेल्ट होतो आहे तोपर्यंत थर्मामीटरमध्ये टेम्परेचर हे 0 डिग्री सेल्सिअस एवढं असेल. ओके, त्यानंतर जेव्हा आपण बघणार आहोत की आईस मेल्ट झालेला आहे त्यावेळी वॉटरची लेवल अप होते, वॉटरची लेवल हाय होते आणि जे टेम्परेचर आहे हे टेम्परेचर थर्मामीटरमध्ये आपल्याला 100 डिग्री सेल्सिअस एवढं दिसेल. ओके, आपण जी हीट आहे ही कंटिन्युअस ठेवली तर आपल्याला शेवटी असं दिसेल की टेम्परेचर हे 100 डिग्री सेल्सिअस तेवढंच आहे आणि त्या वॉटरमधून आपल्याला वेपर्स बाहेर पडताना दिसते. सो आपल्याला मॅटरच्या तिन्ही स्टेट यामध्ये दिसतात. जो सॉलिड स्टेट आहे ती म्हणजे आईस, त्यानंतर नेक्स्ट आहे लिक्विड म्हणजे वॉटर असेल आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे वॉटर वेपर्स. जर आपण ह्या एक्सपेरिमेंटमध्ये एक प्लॉट ड्रॉ केलं असेल, ओके, एक ग्राफ ड्रॉ केला असेल, टाईम वर्सेस टेम्परेचर असं आपण समजा एक प्लॉट ड्रॉ केला असेल, एक ग्राफ ड्रॉ केला असेल तर आपल्याला असं दिसतं आहे की यामध्ये हा जो ए पॉईंट आहे आणि बी पॉईंट, ए टू बी ही जी लाईन आहे, ओके, ही काय दाखवते की जो आईस यामध्ये आईस आणि वॉटर म्हणजे आईस यामध्ये मेल्ट होतो आहे. ओके, आईस मेल्ट होतो आहे अँड कन्वर्ट इन टू वॉटर. ओके, ही जी स्टेट आहे दॅट इज कॉल्ड एज सॉलिड प्लस लिक्विड स्टेट. आफ्टर सम टाईम द टेम्परेचर गेट इन्क्रीज. ते टेम्परेचर आता इन्क्रीज होत आहे. का इन्क्रीज होत आहे? कारण आपण जे हीट आहे ही कंटिन्युअस ठेवलेली आहे. देन दिस वॉटर, दिस लिक्विड पार्ट गेट कन्वर्टेड ॲज वेपर अँड द वॉटर गेट बॉइल्ड. वॉटर इथे बॉईल होत आहे आणि त्यामधून वेपर्स हे लिबरेट होतात. ओके, यामध्ये ज्या स्टेट्स आहेत, आईस ॲज अ सॉलिड, वॉटर ॲज अ लिक्विड अँड वेपर ॲज अ गॅसियस स्टेट. ओके, सो आपल्याला आता स्टडी करायचं आहे ते म्हणजे लॅटंट हीट. लॅटंट हीट म्हणजे काय आहे ते आपल्याला स्टडी करायचं आहे. त्यासाठी आपण सुरुवातीला बघूया मेल्टिंग पॉईंट. व्हॉट इज मीन बाय मेल्टिंग पॉईंट? द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच द सॉलिड कन्वर्ट्स इन टू लिक्विड. तर ज्यामध्ये आईस हा आपण जर सॉलिड म्हटलं असेल तर सॉलिड हा वॉटरमध्ये जे लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो आहे ते जे कॉन्स्टंट टेम्परेचर आहे म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला आईस हा काय होतो आहे वॉटरमध्ये कन्वर्ट होतो आहे, कम्प्लिटली मेल्ट होतो आहे, त्याला म्हणायचं आहे मेल्टिंग पॉईंट. द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच द सॉलिड कन्वर्ट्स इन टू लिक्विड. नेक्स्ट इज बॉइलिंग पॉईंट. द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच द लिक्विड कन्वर्ट्स इन टू गॅसियस स्टेट. म्हणजे वॉटरमधून वॉटर वेपर्स जेव्हा बाहेर पडतात त्या कॉन्स्टंट टेम्परेचरला आपण काय म्हणतो? बॉइलिंग पॉईंट. आईसचा मेल्टिंग पॉईंट आहे 0 डिग्री सेल्सिअस आणि वॉटरचा बॉइलिंग पॉईंट आहे 100 डिग्री सेल्सिअस. हा कॉन्स्टंट आहे म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसला वॉटर बॉईल होईल. ओके, आणि 0 डिग्री सेल्सिअसला आईस आहे हा मेल्ट होईल. नाऊ नेक्स्ट इज लॅटंट हीट. ओके, आता यावेळी आईस काय करतो आहे तर जे आपण हीट याला प्रोव्हाइड केलेली आहे हे हीट ॲब्सॉर्ब करतो आहे. ओके, वॉटर जे आहे ज्यावेळी त्याच्यामध्ये वेपर्स तयार होतात त्यावेळी वॉटर काय करतं आहे तर हीट ॲब्सॉर्ब करतं आहे. ओके, सो लॅटंट हीट, द हीट एनर्जी ॲब्सॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड टू लिक्विड इज कॉल्ड द लॅटंट हीट ऑफ फ्युजन. इथे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड टू लिक्विड म्हणजेच काय आहे तर मेल्टिंग आहे. ओके, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की द हीट एनर्जी ॲब्सॉर्ब ॲट मेल्टिंग पॉईंट, ओके, इज कॉल्ड द लॅटंट हीट ऑफ फ्युजन. मग मेल्टिंग होत असताना आईसने जेवढी काही
हीट एनर्जी ॲब्सॉर्ब केलेली असेल त्याला आपण म्हणणार आहोत लॅटंट हीट ऑफ फ्युजन, याला म्हणायचं लॅटंट हीट ऑफ फ्युजन. देन नेक्स्ट इज द हीट एनर्जी ॲब्सॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड टू गॅसियस स्टेट इज कॉल्ड द लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. इथे लिक्विड टू गॅसियस स्टेट म्हणजेच काय आहे तर बॉइलिंग पॉईंट. जेव्हा वॉटर बॉईल होतं आणि त्यामधून वेपर्स बाहेर पडतात, ओके, त्याला म्हटलं जातं बॉइलिंग पॉईंट. सो द हीट एनर्जी ॲब्सॉर्ब ॲट बॉइलिंग पॉईंट is called as latent heat of vaporization. Okay, so latent heat म्हणजे काय आहे? Latent heat means the amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of a solid to convert into liquid phase is called the specific latent heat of fusion. Specific latent heat of fusion. Okay, same, the amount of heat energy absorbed at a constant temperature by unit mass of a liquid to convert into gaseous phase is called specific latent heat of vaporization. सो हा पार्ट समजला आहे. म्हणजे लॅटंट हीट ऑफ फ्युजन आणि लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हणजे काय आहे तर हाऊ मच अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इज ॲब्सॉर्ब, त्या दोन्ही मॅटरने म्हणजे सॉलिडने किंवा लिक्विडने केवढ्या अमाऊंटमध्ये एनर्जी ही ॲब्सॉर्ब केली असेल त्याला म्हणायचं आहे लॅटंट हीट. ओके, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब इज कॉल्ड ॲज लॅटंट हीट. ओके, इथे आपल्या बुकमध्ये आपल्याला वेरियस सबस्टन्सेसचे काय दाखवलेले आहेत तर लॅटंट हीट, स्पेसिफिक लॅटंट हीट दाखवलेली आहे. ओके, सुरुवातीला सबस्टन्स आहेत वॉटर, कॉपर, इथिल अल्कोहोल, गोल्ड, सिल्वर, लेड, हे आपल्याला माहीत असणारे काही सबस्टन्सेस आहेत. त्यांचे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट दिलेले आहेत. वॉटरचा मेल्टिंग पॉईंट किती आहे, आईचा मेल्टिंग पॉईंट किती आहे 0 आणि वॉटरचा बॉइलिंग पॉईंट आहे 100. कॉपरचा मेल्टिंग पॉईंट आहे 1083 डिग्री सेल्सिअस, बॉइलिंग पॉईंट आहे 2562 डिग्री सेल्सिअस. ओके, आता यामध्ये स्पेसिफिक हीट किती आहे, वॉटरची स्पेसिफिक हीट आहे आईसची स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ फ्युजन, स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ फ्युजन किती आहे 333 किलो जूल. आता हे किलो जूल जे आहे हे SI युनिट आहे अँड 80 कॅलरी पर ग्राम हे CGS युनिट आहे. ओके, देन स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन टू वॉटर इज 2256 किलो जूल पर किलोग्राम अँड 540 किलो कॅलरी पर ग्राम. हे काय आहे तर यांची स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. ओके, हे वेरियस सबस्टन्सेसचे सगळे आहेत आणि त्यांचे आपल्याला स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ फ्युजन अँड स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन इथे दिसत आहे. ओके.